आणि पुढे एक महत्त्वाची अपडेट, काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा धोका पाहायला मिळतोय। हिंदू नेत्यांची हिट लिस्ट तयार केल्याची ही सोशल मीडियावर माहिती मिळते आहे। व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या नावाचा समावेश आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याही नावाचा यादीमध्ये उल्लेख दिसतोय। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची ही माहिती समोर येते आहे। तर काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। हिंदू नेत्यांची हिट लिस्ट सध्या सोशल मीडियावर दिली गेलेली आहे आणि या यादीमध्ये नितेश राणे यांच्या नावाचा समावेश, सोबतच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचाही नावाचा यादीमध्ये उल्लेख पाहायला मिळतोय आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली अशी ही माहिती समोर येते। तर या संदर्भात बोलण्यासाठी भाजपा नेते नितेश राणे सध्या आपल्या सोबत आहेत। नितेश राणे, सोशल मीडियावर खरं तर ही लिस्ट व्हायरल सध्या होते। काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, तुमचं त्यामध्ये नाव दिसतंय। नाही, अशा सगळ्या धमक्यांना आम्ही काय भीक घालत नाहीत। आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंची बाजू काली घेतली, आधी घेतलेली आहे आणि उद्याही घेत राहणार आहे। आणि आमचे गृहमंत्री असो, आमचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आम्हाला सुरक्षित ठेवण्यामध्ये सक्षम आहेत। आणि मुळातच हिंदू राष्ट्रामध्ये अशा या हिरव्या सापांची दखल घेण्याची आम्हाला काही गरज नाही। आणि ह्या सुख्या धमक्या देण्यापेक्षा यांनी जे त्यांचं उरलं सुरलं जे काय आमच्या देशामध्ये यांची जी काय नाटकं चालली आहेत ते गुंडाळून यांनी परत पाकिस्तानमध्ये निघून जावं। अशा पद्धतीच्या सुख्या धमक्या देऊन आम्ही काय हिंदूंसाठी आमची बाजू घेणं काय बंद करणार नाही। उलटा आम्ही अजून टोकाची भूमिका घ्यायला आमची सुरू राहील। म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही धमक्यांना आम्ही काय भीक घालत नाही। नक्कीच नितेशजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।